आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। शिंदे सरकारच्या आणखी एका निर्णयाची चौकशी होण्याची शक्यता। तत्कालीन सरकारने खरेदीसाठी निवडलेल्या एजन्सीबाबत नव्याने धोरण ठरवलं जाणार। निकषात न बसणाऱ्या एजन्सीची मान्यता रद्द होणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व नेते एकत्रित राज्यव्यापी दौरा करणार। स्वर्गीय आनंद दिघे यांना अभिवादन करून 2 मार्चला ठाण्यातून या दौऱ्याची सुरुवात होणार। ठाकरे गटाच्या उपनेत्यांची उद्या शिवसेना भवनात बैठक होईल। ज्येष्ठ नेते सुभाष देसाईंच्या नेतृत्वात उद्या दुपारी 3 वाजता या बैठकीचं आयोजन। अमरावतीमध्ये प्रहारचे माजी आमदार बच्चू कडू यांचा कर्जदारांसाठी मेळावा। फायनान्स कंपनी आणि बँकेने बेकायदेशीररित्या वसुली करू नये, बच्चू कडूंचा इशारा। ओबीसींची जातीय जनगणना करण्याची मागणी। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची मागणी। मागण्या मान्य न केल्यास 31 मार्च नंतर आंदोलन करण्याची भूमिका घेणार, तायवाडेंचा इशारा। पुणे शहर काँग्रेसचे पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत। काँग्रेसचे 8 ते 10 पदाधिकारी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। अंतर्गत नाराजीमुळे पदाधिकारी नाराज। छत्रपती संभाजीनगरमधील विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत ठराव। संतोष देशमुख प्रकरणासह सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचा उल्लेख। मंत्री धनंजय मुंडेंविरोधातील करुणा मुंडेंच्या तक्रारीवर 15 मार्चला परळी न्यायालयात सुनावणी। निवडणूक शपथपत्रात अपत्यांबाबत खोटी माहिती सादर केल्याची करुणा मुंडेंची तक्रार। बनावट कागदपत्रांद्वारे गाड्या विकणाऱ्या टोळीकडून 16 गाड्या जप्त। टोळी गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश, मुंबईत कार्यरत होती। जप्त गाड्यांपैकी 3 चोरीच्या टोळीत सराईत गुन्हेगारांचा समावेश। गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त दत्ता नलावडेंची माहिती।